जे श्वेतांबर समाजाचं हे जे मंदिर आहे, जैन मंदिर आहे, आणि त्या शिंदे जैन गटाच्या मंदिराचं नेत्या संपूर्ण मनीषा कायंदे ताई सध्या आपल्यासोबत आहेत. मनीषा ताई, तुम्ही लक्षवेधी उपस्थित केली होती या प्रश्नासंदर्भात, पण आता जैन समाजातली लोक आणि त्या परिसरात राहणाऱ्या स्त्रिया काहीही ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीयेत. नाही, हा ते अतिरेकी टोकाचा विचार करतायत. हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट विषय असताना अशा प्रकारे उद्रेक करणं हे कुठल्या कायद्यात बसतं? काल मुख्यमंत्र्यांना त्यांनी धर्मसंकटात टाकलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची काहीतरी समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि निर्णय दिला. परंतु मुळात याची सुनावणी चालू आहे, न्यायप्रविष्ट आहे. कोणीही उठायचं आणि कुठेही कबुतरांना दाणे टाकायचे हे कुठल्या कायद्यात बसतं? काल अनेक लोकांनी फुटपाथवर 5-5 किलो धान्य ओतल्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत. मग कोणी उठायचं म्हणजे एखादा किराणाचं दुकान आहे त्याच्याकडनं किराणा दाणे घ्यायचे, कुठलेही ग्रेन्स घ्यायचं आणि ते टाकायचं. आणि लोकांची म्हणजे फुटपाथ त्यासाठी आहेत का? आज 51 ठिकाणी 58 ठिकाणी जे काय कबूतरखाने आहेत हे कोणी चालू केले? याला अधिकृत मान्यता कोणी दिली? त्याच्यामुळे हा सगळा विषय हा अतिरेकीपणा आहे. जेव्हा गुजरातमध्ये पतंग महोत्सव असतो त्या पतंग महोत्सवामध्ये अनेक पक्षी मरून पडतात. मांजानी त्यांची मान कापून आणि त्यांचे हातपाय कापले जातात. खाली त्यांच्याकडे अँब्युलन्सेस उभ्या असतात, तेव्हा कोणाच्या भावना नाही दुखावल्या जात. त्याच्यामुळे हा सायंटिफिक विषय आहे. याच्यामध्ये धार्मिक रंग आणूच नये. आणि हे जे म्हणतात आम्ही नोटाचं बटन दाबू आणि निवडणुकीमध्ये धडा शिकवू वगैरे, म्हणजे काय जैन धर्मात असं कुठे लिहिलं आहे? आणि कबुतरे काय फक्त दाणे खात नाहीत, ते अनेक बरेच कीटक वगैरे खातात. हे त्या कोणी याचा प्राणीशास्त्र जे आहेत त्यांच्याकडनं यांनी जाणून घ्यावी माहिती. बरं, कुठे करायचं असेल तुम्हाला दाणे टाकायचे असतील तर आपल्या टेरेसवर टाका. आता आज इतके लोक जे मृत्युमुखी पडलेले आहेत यांच्या विष्ठेतनं उद्भवणाऱ्या फंगसमुळे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे? असं त्या म्हणजे जे लोक मेले आहेत या आजारपणाने, जो हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनियाटस यांनी जे लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्याबद्दल यांचं काय म्हणणं आहे मग? तर हा सगळा चुकीचा प्रकार सुरू आहे. जैन समाजाला माझी हात जोडून विनंती आहे, हा अतिरेकीपणा त्यांनी थांबवावा. मनीषाताई, ज्यांच्यासोबत तुम्ही सत्तेत आहात त्या भाजपचे मंगलप्रभात लोढा, जे मुंबईतलं एक महत्वाचं नेतृत्व भाजपचं आहे, त्यांनी देखील कबूतरखाने बंद करण्याला विरोध दर्शवलाय. अंतर्गत संवाद कसा साधणार आहात? शोधा, मग शोधा ना पर्यायी जागा. भर वस्तीमध्ये तो एक ट्रॅफिक आयलंड आहे. अहो, कबूतरखाना तुम्ही कोर्टाचा पान नंबर 6चा निर्णय वाचा. हा कधीही कबूतरखाना नव्हता, तिथे एक पाणपोई होती. हळूहळू त्याचा कबूतरखाना झाला. पेज नंबर 6 वर जे आत्ताचा लेटेस्ट 30 तारखेचा निर्णय आहे त्याच्यावर तुम्ही वाचा ना काय लिहिलंय. अच्छा, कबूतरखाना कोणी माणसाने क्रिएट केली आहे सगळी? हे काय कुठल्या गव्हर्नमेंटनी चालू केलेले कबूतरखाने आहेत का? हे कुठल्या गव्हर्नमेंटनी असं अधिकृतपणे म्हटलंय का की हा कबूतरखाना आहे? कुठल्या डीपी रूल मध्ये आहे का? कुठल्या कायदेशीर प्रक्रियाने तो कबूतरखाना निर्माण झालेला आहे का? आता कुत्र्या मांजऱ्यांना कुठेतरी अड्डण टाकतात रस्त्यावर, मग तिथे लोकांना कुत्रे चावतात ज्यांना वॅक्सिनेट केलेलं नाहीये किंवा त्यांना अँटी रेबीजचं काही दिलेलं नाहीये. तर मग तुम्ही तिथे तुम्ही अडवता. एखादा कुत्रा तुम्हाला चावला की तुम्ही कुत्र्यांच्या अगेन्स्ट जाता. मग कबुतरांमुळे पण जे लंग डिझीज, भयानक प्रकारचे लंग डिझीज होत आहेत, झुनॉटिक डिझीजचा अभ्यास करावा. जैन समाजात पण अनेक डॉक्टर आहेत, त्यांनी याचा विचार करावा. नाही, एकीकडे हा तुमचा मुद्दा अत्यंत रास्त आहे, योग्य आहे, पण दुसरीकडे काही वेळापूर्वी ज्या प्रतिक्रिया आम्ही ऐकल्या त्यामध्ये या मुक्या जीवांना दाणा पाणी मिळालं पाहिजे, त्यांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे, अहिंसा परमो धर्म वगैरे हा युक्तिवाद केला गेलाय. त्यांना पंख दिले देवाने, ते शोधतात त्यांचं खाद्य. तुम्ही चालू केली, तुम्ही त्यांना सवय लावली तिकडे दाणे टाकायची म्हणून ते तिकडे येत आहेत. तुम्ही एखाद्या अन्य ठिकाणी टाका, जिकडे तुम्ही रोज एखादा स्पॉट नवीन निवडा की जिकडे तुम्ही धान्य टाकत नाहीये, तिकडे धान्य टाकायला चालू करा. आपोआप तिकडे कबूतर येतात आणि मग त्यांना ती सवय लागते तिकडे. आणि मी एक अतिशय जबाबदारीने एक प्राणी शास्त्राचे अभ्यासक म्हणून मी हे सगळं बोलतेय. माझं PhD आहे प्राणीशास्त्रामध्ये आणि झुऑलॉजीमध्ये. ह्याच्यावरून काय म्हणजे अहो, तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या, माझा घेऊ नका सल्ला. जैन समाजात डॉक्टर नाही आहेत का? त्यांनी याच्यावर विचार करा. प्राणी क्षेत्रातले जे अभ्यासक आहेत त्यांचा सल्ला घ्या तुम्ही. आणि ते कबूतर फक्त दाणे खात नाही, बाकी बरंच काही काही खातात ते. हा त्यांचा गैरसमज आहे.
मनीषाताई आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली एबीपी माझाला त्यासाठी. तर लक्षवेधी मांडलेली होती मनीषा कायंदे यांनी या अधिवेशनाच्या दरम्यान आणि त्यामध्ये त्यांनी या कबूतरखान्यांचा मुद्दा उपस्थित केलेला होता. त्यावर कारवाई करत महानगरपालिकेनं दादरमधल्या अगदी मध्यवर्ती भागात असलेल्या कबूतरखान्यावरती ताडपत्री टाकलेली होती. गेले 2 दिवस आपण चित्र पाहत होतो की हजारोंच्या संख्येनं कबूतर त्या ताडपत्रीवरती येऊन बसत होती, पण अर्थात ताडपत्री घालून कबूतरखाना बंद केल्यामुळे त्यांना तिकडे अन्नधान्य मिळत नव्हतं आणि जो वर्ग या कबुतरांना अन्नधान्य खाऊ घालतो त्यांना देखील त्यांची ती सेवा करता येत नव्हती.